पार्वतीपते शिव हर हर. मला सांगा, असं भजन केल्याच्या नंतर कोण सुखी राहणार नाही? प्रत्येकच जण राहील ना, पण आपण करत नाही, ही मोठी भानगड आहे की नाही? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणते, सगळे या जगात सुखी आहे, फक्त तू काय कर ज्ञानदादा, फक्त एकदा ती ताटी उघड, या जगाचा राग सोडून दे. दादा, हे जग सगळं खोटं आहे रे. काय? हे जग सगळं खोटं आहे, फक्त एक भगवंताचं नामचिंतन हे मात्र खरं आहे. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. कल्पना मागे मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरेश पांडुरंग परमात्मा, नागेश्वर भगवान आणि गणपती बाप्पा. त्याचप्रमाणे आपल्या आजीसपूर या गावचं जागृत देवस्थान म्हणजे आई जगदंबा, हनुमंतराय या सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्याचप्रमाणे रामायण कथा आपण ज्यांच्या मुखातून श्रवण करत आहात असे असणारे गुरुस्थानी असणारे बाबूराव महाराज, त्याचप्रमाणे आपली गायकवादक उमेश महाराज असतील, गणेश महाराज असतील आणि पांडुरंग महाराज असतील, या सर्वांना धन्यवाद देतो की माझ्या एका पामाराचं कीर्तन तुम्ही आज उभे राहिलात. त्याचप्रमाणे सर्वच तुम्ही श्रोतूवर्ग, कारण तुम्ही नसले की कीर्तन तरी कुणाला सांगावं? बरं मला सांगा, तुमच्या गावची संख्या किती बरं बाबा? किती असेल मदन दादा? जेवायला 60, कीर्तनाला 8, अशी गत झाली. आता ते म्हणता 1,500 ना, गावाची संख्या 1,500 आहे. मग आता यातली 1,500 पैकी तर किती आहे? 150 का? चांगली गोष्ट आहे का? मग बरं जाऊ दे. असो, तुम्ही सर्व श्रोतूवर्ग आणि तुम्हा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून ही कीर्तन सेवा माझ्याकडे पर्यंत आली, ज्यांच्या संपर्कातून आली, असे आपल्या गावचे माजी सैनिक जनार्दन बाबा किलबिले पाटील. त्याचप्रमाणे आज जर जनार्दन बाबा आहे, जनार्दन बाबा इथं आणि आमचे विठ्ठल बाबा जर इथं असते ना, आजूक आनंद आला असता बरं का, आजूक आनंद आला असता. त्याचप्रमाणे आमचे रामेश्वर बाबा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे जगताप बाबा असतील आणि गजानन विजय ग्रंथाचे पारायण व्यासपीठ चालक आमचे जगदेव बाबा असतील आणि त्यांची ही सप्ताहाची सर्व कार्यकारी मंडळी, या सर्व सप्ताह कमिटी, कार्यकारी सचिव, खनिजदार, अध्यक्ष जे काय असतील त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला दिली. मुक्ताबाईच्या अभंगावरती बोलण्याचा, यथामती यथाशक्ती बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल, जे काही चांगलं असेल ते तुम्ही न्या आणि जे काही वाईट शब्द माझ्याकडून निघाले असतील ते माझं मला परत करा. आलाच योग मी पुन्हा दुरुस्त करून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल. जे काही ज्ञान चांगले असेल, जे काही चांगलं असेल ते तुम्ही न्या. फक्त मात्र एक विनवणी आहे, असंच एका गावात सांगितलं मी की जे काही चांगलं असेल ते तुम्ही न्या. नेमकं शेजारच्या गावातून बाई आलेली होती,
तिनं काय केलं, तिची चप्पल गायब झाली. नेमकं नवीन चप्पल होती तिची. अर्धा तास कीर्तन झाल्याच्या नंतर सगळे गेले तरी ती आसपास चप्पल जांभळत होती. मी म्हटलं गाऊ मावशी तुम्ही काय झालं नेमकं, या गावातलेच का बाहेर गावचे? म्हणे काय सांगू भाऊ कीर्तनकार भाऊ, नवीन चप्पल आणली म्हणे 100 रुपयाची, का आपलं नवीनच आणली म्हणे, आणि आज हरपली म्हणे भाऊ तुझ्या कीर्तनात. या पाय कीर्तनकार भाऊ, जोपर्यंत चप्पल सापडत नाही तोपर्यंत तू काही इथून हालू नको. चप्पल जर सापडली चप्पल नाही, आणि जर नाही सापडली तुले किती भेटले त्यातले अर्धे मले दे, त्याच्याशिवाय तू इथून काही हालू नको. मला सांगण्याचं तात्पर्य जे काही चांगलं असेल तसं माझी चप्पल एवढी चांगली नाही न्यायली, कोणाचीच नाही करणार, माहीत नाही कोणाचीच नेऊ नका. यातलं कीर्तनातलं जे काही ज्ञानदान चांगलं असेल ते तुम्ही न्या, यातलं माझं काहीच नाही बरं का. आज मी जर या नारदाच्या गादीवर जर कोणामुळे उभं असेल तर ते ज्ञानोबाऱ्यांमुळे आणि माझ्या गुरुवर्यांमुळे. या आसपासच्या आजपर्यंत जेवढे काही कीर्तन झालेत ते सगळं गुरुवर्यांचं आहे. मला सांगा, आज जर आम्ही आळंदीला गेलो नसतो, बाबांच्या ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीत सानिध्यात आम्ही जर राहिलो नसतो, तर आज तुमच्या पुढे मी 2 तास बोलू शकलो असतो का? नाही. हा परिणाम कशाचा? एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या संगतीचा आणि संत महात्म्याच्या सानिध्यातला परिणाम आहे. एक सांगू का, आज आम्ही एवढे गुरुबंधू या ठिकाणी उभे आहोत, आम्ही आणि हे गावातले उभे करा, लय मोठा फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. हे काय बोलतील याचं सांगता येत नाही, आणि हे जे काही बोलतील हे नेहमी खरं असेल, चांगलं असेल. अहो ज्यांनी चाल म्हटली हा आमच्या संस्थेतला दुसरा कैलास पवार आहे, त्याच्याकरता जरा जोरदार टाळ्या वाजा. त्याच्यासारखं आमच्या गावात संस्थेत कोणी गायक नाही. तसं पाहिलं चालीचे पाठ तो आमचेच गेलो संस्थेत, तोही प्रत्येक वाजवणारे कीर्तन वाजवतील अशी मुलं आमच्याकडे तयारी. हा परिणाम जर कशाचा असेल तर आमच्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाचा आणि ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीचा. आणि आता झालं यांचं जर सांगायचं गेलं तर हे मोठे आडाऊ आहे. एका ठिकाणी उन्हाळ्याचा दिवस होता, कीर्तन करून आम्ही चाललो होतो आणि आंब्याचं असं मळा लागला आणि मग झाडात झोडपात असा आवाज येत होता. नेमकं झालं काय? आम्ही गाडी थांबवली आणि पाहू लागलो. तेवढ्यात आम्ही सुद्धा तिथं गेलो. तेवढ्यात तो मालक सुद्धा, त्याला आवाज आला आणि तो तिथं गेला मालकाकडं. पोरग खालच्या टांगीवर होतं. पोराला विचारलं, म्हणे घरे हय एवढ्या रातचा काय करू राहिला? म्हणजे तुम्हाला दिसत नाही का मी आंबे तोड राहिलो? हा म्हणतोय माल जाऊन सांगतो म्हणे मी. आणि कोण ते आले? तुम्ही माय शकुंतला इथं आहे का कोणी? त्या मायल जाऊन सांगतो म्हणे. जा माय जायला म्हणे, तिच्या माहेर आली. हाव का? सबर करतो का? त्या बापाला जाऊन सांगतो म्हणे. हा बापाले का? म्हणे तुझ्या बापाला जाऊन सांगतो. कशाले तकलीफ करता? त्या पण म्हणे मा बापावरच्या डांगीवर आहे. काय? मा बापावरच्या डांगीवर आहे. शुद्ध बीजा पोटी फळे. सांगण्याचं तात्पर्य यांच्यात आणि यांच्यात भला मोठा फरक आहे. आज जे काही मी तुमच्या पुढे मांडलं यातलं माझं काहीच नाही, सर्व माझ्या गुरुवर्यांचं आहे. आज जर या 4-5 खेड्यामध्ये जर मान मला कोणामुळे भेटत असेल तर तो माझ्या गुरुवर्यांमुळे. मला तर आज वाटतं नेमकं कीर्तनकार बारीक आहे म्हणून काही लोक दाखवणं आले नाही. 100% काही गावात तसंच होतं. एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, कीर्तन झाल्याच नंतर महाराज दर्शन घेतो म्हटलं घ्या. म्हणजे असं वाटलं तुम्ही बारीक आहे म्हणून आजचं कीर्तन असंच असेल. पण एक सांगू का, सगळे महाने, वादक महाने, गायक महाने, तुमचे गुरुवर्य महाने, फक्त कीर्तनकार दिसाल जरा लहान आहे की नाही. पण एक सांगू, गुरुवर्यांचा जर हात पाठीशी असला, ज्ञानोबाऱ्यांचा आशीर्वाद जर असला ना, तर देव काय, देवाचा बाप सुद्धा काही बिघडू शकत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून झालेली सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. नागेश्वर भगवंताच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो. आता आपल्या गावात जागृत देवस्थान कोणतं आहे? देवीचं आहे ना, अंबाभवानीचं. मग एकदा भजन झालं पाहिजे का डबल का नको? नाही जरी म्हटलं तरी मी घेतो उरकू बरं का. अनादि अंबिका अंबिका भगवती, अंबिका भगवती.